इकडे अजित पवार गटाची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे। आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत। प्रत्येक आमदाराला लोकसभेची जबाबदारी दिली जाणार आहे। आमदारांची नेमकी जबाबदारी काय असणार, अजितदादा या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतील। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे, काय अपडेट्स आहेत? वृषाली, आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी मुंबईत जी अजित पवार गटाची बैठक होत असते ती बैठक यावेळी मुंबईऐवजी पुण्यात घेतली जाणार आहे आणि साधारणतः 12 वाजता पुण्यातल्या बोट क्लबमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू होणार आहे। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। ज्या बैठकीला अजित पवार गटाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री हे उपस्थित असणार आहे। सर्वात महत्त्वाचं, या बैठकीमध्ये लोकसभा जागा वाटप, त्यासोबतच लोकसभा प्रचाराची रणनीती, त्यासोबतच आमदारांना काही जबाबदाऱ्या ह्या दिल्या जाणार आहेत, जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत, त्याचं वाटप आजच्या बैठकीमध्ये केले जाणार आहे। आणि दुसरं अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं उमेदवार कोण असणार आहे, कारण गेल्या 2 दिवसांपूर्वीच महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये आपण कायम असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यांना महायुतीकडून एक जागा सुद्धा देण्यात आलेली आहे। मग ती बारामतीची जागा असणार अशा पद्धतीची चर्चा या 2 दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच आजच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे काही शिंदे गटाचे नेते आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश पार पडणार आहे। त्यावर सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळणार त्या संदर्भात आज अजित पवार स्वतः सर्व आमदारांशी चर्चा करणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे। नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दे असायला हवे, प्रचार नेमका कसा असायला हवा या संदर्भात सुद्धा स्वतः अजित पवार आज मार्गदर्शन करतील। सर्व आमदार साधारणतः 12 वाजता बैठकीच्या स्थळी उपस्थित असतील आणि साधारणतः 3 वाजेपर्यंत ही बैठक सुरू असणार आहे। त्यानंतर अजित पवार हे मंचरकडे रवाना होतील आणि त्या ठिकाणी आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।